राहिला प्रश्न मुस्लिम समाजाबद्दल, भारतीय जनता पार्टी कधीही धर्माच्या नावावर किंवा सरकारमध्ये कधी धर्माच्या नावावर मतभेद केले जात नाहीत. लाडकी बहीण हिंदू असेल तर मुस्लिम लाडक्या बहिणीलाही तेवढेच अधिकार आहेत. एखादी योजना हिंदूंसाठी आहे तर ती मुस्लिमांसाठी आहे. त्यामुळे सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास. ठीक आहे नवनाथजी, मी याच मुद्द्यावर जातो. हारून खान यांच्याकडे, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत. हारूनजी, नवनाथजींनी दिलेले सगळे स्पष्टीकरण तुम्हाला पटतात का, की भाजपचा चेहरा वेगळा सांगतो काही? नवनाथजी जे बन आहेत ते याच्या अगोदर TV9 मध्ये बसून ज्या प्रकारे इंटरव्ह्यू घेत होते, बहुतेक ते सगळं ते विसरलेले आहे. त्यांना सगळं विसर पडलेलं आहे. त्यांना आणखीन एक मला जाणीव करून द्यायची आहे की तुम्हाला नवाब मलिक चालत नाहीये आणि सना मलिक चालते. सना मलिक तुमच्या बरोबर विधिमंडळामध्ये आहे, तुमच्या बरोबर सना मलिक जी आहे ती वावरते आहे, आणि त्यांचे वडील हे चालत नाहीये. सना मलिकला तुम्ही तिकीट दिली, सना मलिकला ती सना मलिक निवडून पण आली, आणि आपले मलिक साहेब जे आहेत ते तुम्हाला चालत नाहीये. ही जे दुजाभाव जे करतायत ना, हे बरोबर नाहीये. ऍक्च्युली कसं आहे की आता यांना तिकीट वाटप करायची आहे आणि जास्त लोक आम्हाला नाही पाहिजे, दोघांमध्ये आपण वाटणी करून घेऊया, ह्या कारणास्तव हे सगळं चालू आहे. बाकी दुसरा काय नाहीये. हे यांना फक्त बोलायचं आहे की नवाब मलिक त्यांच्यावरती जे केसेस आहेत जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत. आता ह्यांनी सांगितलं होतं ना, अजित पवार यांच्याबद्दल काय बोलले होते? अजित पवार यांच्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी काय बोलला होता की चक्की पिसिंग, एंड पिसिंग, एंड पिसिंग, एंड पिसिंग. आता ते कुठे चक्की पिसतायत? आता ते भाजपच्या बरोबर आले तर सगळं संपलंय. मग आता नवाब मलिक पण भाजप बरोबर आलेत ना, तर सगळं संपलंय. मग कशाला हे करायचं? आता कसं आहे की वाटप मंत्री आहे ते वाटप जास्त, त्यामुळे त्यांना जो वाटा आहे त्यांचा तो नाही गेला पाहिजे, आणि त्यांना असं वाटलं की मुंबईमध्ये त्यांची काही ताकद नाहीये म्हणून आपण त्याला बाजूला ठेवूया, म्हणून हे सगळं चालू आहे. हारूनजी, नवनाथजींनी आणखी एक मुद्दा मांडला की केवळ मुस्लिम भागातच नाही तर अख्ख्या मुंबईमध्ये शिवसेना जी आता एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आहे तिचा प्रभाव आहे. हा त्यांचा जो मुद्दा आहे हा तुम्हाला पटतो का, की ठाकरेंची शिवसेना या निवडणुकीत जोमानं उतरणार आहे? या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना जोमाने उतरणार, आणि तुम्हाला मी नक्की बोलतो की महानगरपालिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा भगवा झेंडाच फडकणार आहे. दुसरा कोण या आपल्या मुंबई महानगरपालिकेवर दुसरा कोणताही पक्षाचा महापौर बसणार नाही, शिवसेनेचाच महापौर बसणार आहे. भाजपचा सर्वे जर सांगतोय की एकनाथ शिंदेंना जवळजवळ 43 मतदारसंघामध्ये मुस्लिम बहुल समाज त्यांना पाठिंबा देतोय, तर तुमचा सर्वे आहे का असा की तुम्ही ह्याला विरोध करताय त्यांच्या सर्वेला? नाही, विरोध करण्याचं काही कारण नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे की जेव्हा महानगरपालिकेची निवडणूक होईल तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाणार. आता तिथे मुस्लिम बाहुल एरियामध्ये त्यांना किती मतदान होणार आहे, भारतीय जनता पार्टीला किती मतदान होणार आहे, की आम्हाला शिवसेना उभाटाला किती मतदान होणार आहे, मनसेला किती मतदान होणार आहे, हे सगळं बोलण्याऐवजी महानगरपालिका ही जी निवडणूक असते ही जातीवर नसते. ही जी निवडणूक आहे हे गटर, वॉटर आणि मीटर याच्यावर आहे. असं असताना मुंबई महापालिकेची निवडणूक ज्याच्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रभाव आतापर्यंत दिसत होता, पण अजूनही कुठेही कुठलीही बातचीत होताना दिसत नाही. पण तिकडे मात्र ठाणे जिल्ह्यात, पालघर जिल्ह्याच्या दृष्टीनं 7 महापालिकांची बोलणी देखील सुरू केली आहे तुमच्या स्थानिक नेत्यांनी. मुंबईत अजून तुम्ही पाठी का? काय चाललंय नेमकं तुमच्याकडे? आमचे जे नेते आहेत, आमचे शिवसेना पक्ष प्रमुख आहे सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सर्व जी जबाबदारी आहे ते त्यांनी आपल्यावर घेतलेली आहे, आणि ते जे निर्णय देतील, ते जे बोलतील ते होणार आहे. ते ज्यांच्या बरोबर युती करतील त्यांच्या बरोबर आम्ही जाणार आहोत. आणि म्हणजे राज ठाकरेंची युती होणार आहे नक्की, आणि कधी सांगणार त्याच्याबद्दल? नाही, ते तुम्हाला लवकरच आता माहित पडेल तुम्हाला. आता फक्त ते महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ते जाहीर होऊ द्या, ते तुमच्या समोर येणार. नवनाथजी, हारून खान स्वतःचे पत्ते काही उघड करत नाहीत, पण ठाकरे बंधूंची युती होणार या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं, आणि बाकी ठिकाणी पण ते एकत्र लढतील असा एक अंदाज आहे. काय तयारी आहे भाजप आणि शिंदेची शिवसेना, म्हणजे आता युती तुम्ही जवळजवळ तुमची नक्की झाली आहे?
विजयजी, ते पत्ते उघडे करणारच नाहीत, कारण त्यांच्या 52 पत्त्यांमध्ये फक्त जोकर भरले आहेत. त्याच्या पलीकडे त्यांच्या पत्त्यांच्या नावामध्ये काही नाही. त्यामुळे ते पत्ते त्यांचे कधीच उघडे होणार नाहीत. मगाशी त्यांनी उल्लेख केला, सना मलिक आणि नवाब मलिक यांना एकाच तराजूत मोजण्याचा प्रयत्न केला. म्हणजे खरं तर मी या मानसिकतेचा धिक्कार करतो. अशा पद्धतीने एखाद्या वडिलाची चूक असेल तर त्याबद्दल मुलीला देखील दोष धरणं, ही मानसिकता काय आहे? की नवाब मलिक यांच्यावर आरोप आहेत, नवाब मलिक यांच्याबद्दल चौकशी सुरू आहे, म्हणजे सना मलिक देखील त्या प्रकरणात दोषी असतात असं होत नाही. अशा पद्धतीची मानसिकता आहे, ती मानसिकता चुकीची आहे. मुळामध्ये नवाब मलिक यांच्यावर वेगळे आहेत, सना मलिक ह्या वेगळ्या आहेत. हे भूमिका धरून धरायला पाहिजे होते. ऐका अरुणजी, तुम्ही बोलत असताना मी बोललो नव्हतो. तुम्ही बोलत असताना माझं झाल्यानंतर विजयजी तुम्हाला संधी देतील, त्यावेळेला तुम्ही बोला. माझं झाल्यानंतर तुम्ही बोला. अशा पद्धतीने आणि ज्या पद्धतीने ते सांगतायत की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं काही नाही आहे, तर मुळामध्ये यांच्याकडे काँग्रेसने यांना पार बाजूला टाकून दिलं. काँग्रेसने यांना वापरा आणि फेकून द्या अशा पद्धतीची भूमिका घेतली. मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला आणि यांना सांगितलं की तुम्ही बाजूला व्हा, तुमचं आम्हाला काही देणं घेणं नाही. अशा पद्धतीची लाथाळी मारण्याचं काम उबाटा गटाला केलेलं आहे. आणि राहिला प्रश्न मनसे आणि उबाटा गट एकत्र आल्यानंतर त्याचा काय परिणाम होईल, तर त्याचा 0 परिणाम होणार आहे. आपण बेस्टची निवडणूक बघितली की बेस्टची निवडणुकीमध्ये उबाटा गट आणि मनसे दोघंही एकत्र आले होते. आपण त्या निवडणुकीमध्ये या दोघांनाही मोठा भोपळा मिळाला. आता मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये 2-0 एकत्र आल्यानंतर 2-0चा गुणाकार करा, भागाकार करा, बेरीज करा, वजाबाकी करा, बाकी 0 राहते. अशाच पद्धतीची उबाटा गटाची आणि मनसेची अवस्था होणार आहे. मुंबई महापालिकेमध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये एकनाथजी यांच्या सोबत मिळून महायुतीचा भगवा फडकेल, याच्यामध्ये अजिबात शंका नाही. लोकांनी ठरवलंय की विकास. मी पुन्हा येतो तुमच्याकडे. हारून खान, याला उत्तर द्या. माझा म्हणणं, मी जे बोललो की सना मलिक आणि वडील, हे त्यांचे वडील ते आपस लढले, पण सना मलिक ही मलिक साहेबांची मुलगी होती ना. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तिकीट दिली आणि त्यांना भारतीय जनता पार्टीने बरोबर घेतलंय ना. आज सत्तेमध्ये आहेत ना. मुलगी दोषी होत नाही ना. माझं ते म्हणत होता, ते तसा बदा बोलला नाही. आणि दुसरा एक तुम्हाला बोलू इच्छितो मी, एक लक्षात ठेवा, तुम्ही जे आहात ना, परत आहे ना TV9 मध्ये जाऊन पत्रकार व्हा. तुम्ही ते नका सांगू. अरुणजी, तुम्ही नका सांगू. हारूनजी, आपण इकडे